हेलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। सो आज तारीख 26 ऑगस्ट 2025 आणि आजचा जो द हिंदू न्यूजपेपर आहे त्यामध्ये अशा कोणत्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हच्या तयारीमध्ये नक्की मदत करणार आहेत आणि सिलेबसला जोडून आपल्याला त्या बातम्या बघता येणार आहेत, त्याबद्दलची चर्चा आपल्याला आजच्या या ब्रीफ सेशन मध्ये करायची आहे। ऑलरेडी आपण हा जो पूर्ण एक पार्ट आहे हा रेग्युलरली करत आलेलो आहोत किंवा आपण एक चार्ट बनवतोय, जे नवीन या व्हिडिओला बघतायत त्यांच्यासाठी की आपण एक चार्ट बनवतोय आणि त्या चार्ट मध्ये आपण बेसिकली काय करतोय तर द हिंदू न्यूजपेपर किती पान नंबर वरती कोणती बातमी आलेली आहे, त्यानंतर ती कोणत्या सिलेबस मध्ये आहे याबद्दल आपण त्या चार्ट मध्ये मेन्शन करतोय, जेणेकरून तुम्ही जेव्हा हा न्यूजपेपर वाचताय त्यावेळेस तुम्हाला त्या बातम्या सिलेबस सोबत को रिलेट करून बघता येत आहेत। ठीक आहे, सो त्या पद्धतीने आपण आजही ही ऍक्टिव्हिटी करणार आहोत आणि आजचा जो द हिंदू न्यूजपेपर आहे म्हणजेच किती तर 26 ऑगस्ट 2025 चा हा जो द हिंदू न्यूजपेपर आहे या पेपर मध्ये कोणत्या कोणत्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला महत्त्वाच्या राहणार आहेत त्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत। नुकतीच यूपीएससी ची मेन्स परीक्षा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये जे जीएस पेपर 1, 2, 3 आणि 4 यामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते त्याबद्दलची चर्चा देखील आपण आपल्या YouTube चॅनल्स वरती केलेली आहे। त्यामुळे याच YouTube चॅनलवर इग्नाइट यूपीएससी एमपीएससी इथे तुम्हाला त्या सगळे व्हिडिओज पण ते मिळतील, सो ते पण सगळ्यांनी एकदा नक्की बघा आणि त्यामधून पण एक जे रिअलायझेशन होतंय किंवा यू नीड टू हॅव अ प्रॉपर होल्ड ऑन करंट अफेअर्स, स्पेशली जेव्हा तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, एमपीएससी मध्ये उत्तर लिहायचे तुम्हाला, त्या केसमध्ये तुम्हाला उदाहरणं किंवा एखादा जो टॉपिक आहे तो सिलेबस सोबत लिंक करणं या गोष्टी तिथे खूप जास्त महत्त्वाच्या राहणार आहेत आणि मग त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला नक्कीच हेल्प करू शकते। सो आपण आपल्या पान नंबर 1 वरती द हिंदू न्यूजपेपर आहे आजचा पहिलं पान बघा। इथे बेसिकली सुप्रीम कोर्टाने तिथे युनियन गव्हर्नमेंटला सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा तर सोशल मीडिया कंडक्ट बाबत रूल्स बनवा। आजकाल बऱ्याचशा गोष्टी अशा होत आहेत किंवा तिथे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांनी जे दिव्यांग जे पॉप्युलेशन आहे त्यांच्याबद्दल काही असे कमेंट्स केलेले आहेत, काही अशा स्टँड अप कॉमेडी मधून वगैरे, आणि मग त्या अँगलनी ही पूर्ण बातमी इथे आलेली आहे की सुप्रीम कोर्टाने म्हणलेले की एकदाच काय ते नियम बनवा आणि आपल्याला काय करणं गरजेचं आहे, वी नीड टू बॅलन्स फ्री स्पीच विथ राईट ऑफ व्हॅरिड कम्युनिटीज टू लिव्ह इन सोसायटी विथ डिग्निटी, म्हणजे लोकांना डिग्निटीनी राहण्याचा देखील तिथे अधिकार आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकांचं फ्री स्पीच आहे। मग यामध्ये काही ना काहीतरी समतोल साधा असं सुप्रीम कोर्टाने तिथे म्हणलेलं आहे। जीएस पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलनी आणि जीएस 4 मध्ये एथिक्स, मीडिया एथिक्स, मग त्यामध्ये सोशल मीडिया एथिक्स या अँगलनी देखील आपल्याला ही बातमी बघता येऊ शकेल। रिसेंटली आता झालेल्या मेन्स मध्ये याच अँगल वरती सोशल मीडियावाल्या एथिक्स मध्ये प्रश्न पण विचारला गेलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर पान नंबर 3 वरती या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वाला पार्ट आहे। आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट ड्रॉज अप प्लॅन टू सेट अप ग्रीनफील्ड एअरपोर्ट। ठीक आहे, ग्रीनफील्ड म्हणजे पूर्ण फ्रेश नवीन जागेवरती प्रॉपर एकदम सुरुवातीपासून बांधकाम ज्याला होते त्याला ग्रीनफील्ड आपण म्हणतो, राईट। सो ग्रीनफील्ड एअरपोर्ट्स जे बनवले जाणार आहेत, मग इथे काही जागा दिलेल्या आहेत, श्रीकाकुलम आहे, भोगापुरम आहे, तुनी अन्नावरम आहे, त्यानंतर ताडेपल्ली गुडेम आहे, ओंगोल आहे, त्यानंतर मग दगडार्थी आहे, आता हे प्रोनाउन्सिएशन वेगवेगळे राहू शकतात, कुप्पम आहे, नागार्जुन सागर आहे, हे वेगवेगळे ठिकाण आहेत। इथे आता ग्रीनफील्ड एअरपोर्ट्सचा प्लॅन तिथे आंध्र प्रदेश करते। इव्हन अमरावतीमध्ये जे त्यांचे कॅपिटल आता होणार आहे तिथे ते ग्रीनफील्ड इंटरनॅशनल एअरपोर्टचा पण प्लॅन करतात। सो जीएस पेपर 3 इन्फ्रास्ट्रक्चर या अँगलनी आपल्याला ही बातमी बघता येऊ शकेल। पान नंबर 4 वरती इंटरनॅशनल रिलेशन्स रिलेटेड बातमी आहे किंवा इंडिया फिजी आणि इंडिया हे जे दोन देश आपण म्हणतोय किंवा बायलॅटरल रिलेशन्स मध्ये आपण काउंट करू शकतो, बट इंडिया फिजी कॉल फॉर ओपन इंडो पॅसिफिक रिजन ॲग्री टू डीपन डिफेन्स टाईज। ऑलरेडी डिफेन्स कोऑपरेशन मध्ये आपण बघतो किंवा इंडिया आणि फिजी यांचं बरंच तिथे कोलॅबोरेशन्स होत राहतात आणि मग 2017 पासून हे चालू आहे। सो इंडिया अँड फिजी ॲग्री टू दिस काइंड ऑफ ओपन इंडो पॅसिफिक रिजन। आता फिजीचे जे हेड आहेत, प्राईम मिनिस्टर आहेत, ते भारतामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये मग पुन्हा आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत आणि फिजीचे प्राईम मिनिस्टर त्यांच्यामध्ये मीटिंग झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने ही बातमी आलेली आहे। सो जीएस पेपर 2 IR तिथे आपल्याला ही बातमी बघता येईल। त्यानंतर
पान नंबर 4 वरती प्रिलिम्सच्या अँगलनी ही बातमी महत्वाची राहू शकेल. काही हायकोर्टामधले जे जज आहेत त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये घेण्यात आलेले आहे आणि मग त्याबद्दलची बातमी आहे. कोलिजियम रिकमेंड्स एलिव्हेशन ऑफ चीफ जस्टिसेस. मग कोणते कोणते चीफ जस्टिस आपण म्हणतोय तर बॉम्बे हायकोर्टचे आणि पटना हायकोर्टचे चीफ जस्टिस जे आहेत त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये बोलवलं गेलेलं आहे. आणि मग ते कोण आहेत तर बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस ते आहेत जस्टिस आलोक आराधे. त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये आता जज म्हणून बोलवलं गेलेलं आहे. आणि जे पटना हायकोर्टचे विपुल मनुभाई पांचोली, ठीक आहे, विपुल पांचोली हे जे आहेत हे पटना हायकोर्टचे चीफ जस्टिस आहेत ज्यांना आता सुप्रीम कोर्टामध्ये तिथे बोलवलं गेलेलं आहे. ठीक आहे. सो हे अपॉइंटमेंटच्या अँगलनी प्रिलिम्समध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. आफ्टर दॅट पेज नंबर 6 वरती या स्टील्थ फ्रिगेट्स उदयगिरी हिमगिरी टू जॉईन नेव्ही टुडे. दोन ज्या फ्रिगेट शिप्स आहेत उदयगिरी आणि हिमगिरी या इथे नेव्ही मध्ये जाणार आहेत आणि दिस इज बेसिकली फॉलो ऑन व्हेरियंट ऑफ शिवालिक क्लास फ्रिगेट्स. कोणत्या क्लासमध्ये शिवालिक क्लास फ्रिगेट आहे. आता हे पहिल्यांदा असं झालेलं आहे की दोन मोठ्या ज्या शिप्स आहेत त्यांना एकाच दिवशी सायमल्टेनियसली कमिशन केलं गेलेलं आहे. सो दिस इज फर्स्ट एव्हर सायमल्टेनियस कमिशनिंग ऑफ 2 फ्रंटलाईन वॉरशिप्स बिल्ट ॲट डिफरंट शिपयार्ड्स. ठीक आहे. सो प्रिलिम्स मध्ये आपल्याला ही बातमी विचारली जाऊ शकते. तसं एक हा फोटो पण त्यांनी दिलेला आहे. INS उदयगिरी हा फोटो तसं बघायला गेलं जुना फोटो आहे बट उदयगिरी फ्रिगेट जे आहे ते अशा पद्धतीने दिसते. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 6 वरती अजून एक पुढे जी बातमी आलेली आहे किंवा सेंटर अलाउज वन टाइम स्विच फ्रॉम UPS टू NPS. म्हणजे जे युनिफाईड पेन्शन सिस्टीम आहे तिथून तुम्हाला नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये स्विच करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि हे वन टाइम वन वे स्विच फॅसिलिटी असणार आहे. ठीक आहे. मग हे UPS आणि NPS मध्ये काय डिफरन्स आहे तो एकदा बघून ठेवा कारण यावरती आपल्याला प्रिलिम्स मध्ये पण प्रश्न विचारला ऑलरेडी एकदा गेलेला आहे. पुन्हा एकदा डिफरन्सच्या अँगलनी प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि मेन्स मध्ये तर आहेच आहे. ठीक आहे. आता हे वन टाइम असणार आहे आणि वन वे असणार आहे म्हणजे एकदा तुम्ही UPS मधून NPS मध्ये गेले तर तुम्हाला परत नाही येता येणार आहे. वन टाइम वन वे अशा प्रकारची फॅसिलिटी असेल. सो GS पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये आपल्याला हा मुद्दा बघता येऊ शकेल. पान नंबर 6 वरती पुन्हा कालचीच बातमी आहे त्याला पुन्हा फॉलोअप आलेलं आहे. एअर ड्रॉप टेस्ट जे काल आपण फोटो सकट बघितलं होतं. सो एअर ड्रॉप टेस्ट सक्सेस अ बिग स्टेप इन गगनयान मिशन असे इस्रोचे सायंटिस्ट इथे म्हणतात. ठीक आहे. सो एअर ड्रॉप टेस्ट कालच आपण बोललेलो आहे त्याच बातमीला इथे पुन्हा ऍड केलेलं आहे. GS पेपर 3 स्पेस मध्ये आणि प्रिलिम्स मध्ये दोन्ही ठिकाणी हा मुद्दा आपल्याला कामात येणार आहे. पान नंबर 8 वरती या एडिटोरियल पेज वरती इंडिया जपान यांच्यामधल्या बायोलॅटरल रिलेशन्स बद्दल एक एडिटोरियल आलेलं आहे. हे एकदा वाचून घ्या. इंडिया जपान टाईज ओल्ड पार्टनर्स न्यू प्रायोरिटीज. ठीक आहे. असं ते टायटल आहे. GS2 IR मध्ये ही बातमी आपल्याला बघता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 9 वरती डेटा पॉइंट नावाचा सेक्शन येतो. त्यामध्ये आता रिसेंटली आपण बघतो किंवा ते जे नवीन 138 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल जे आहे ते बरंच चर्चेमध्ये आहे. त्या अँगलनी हा पुन्हा डेटा पॉइंट आलेला आहे इथे किंवा ते म्हणतात की अबाउट 30% ऑफ MPs अँड MLAs फेस सिरियस क्रिमिनल केसेस. ठीक आहे. जे MP आणि MLA टोटल त्यांच्यापैकी 30% त्यांच्यावरती सिरियस क्रिमिनल केसेस आहेत. लोकसभेमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे किंवा 2009 पासून इथे जे असे MPs लोकसभेमध्ये असे MPs ज्यांच्यावरती सिरियस क्रिमिनल चार्जेस आहेत त्यांचा आकडा दुपटीपेक्षा जास्त वाढलेला आहे. ठीक आहे. 2009 पासून जर बघितलं तर मोर दॅन डबल. ठीक आहे. सो तो जो आकडा आहे मग हे जे नंबर्स आहेत हे अगेन अशा प्रकारच्या काही लेजिस्लेशनला आपण बॅक केलं पाहिजे का याबद्दल तिथे प्रश्न पुन्हा या आकड्यांवरून आपल्याला येतो किंवा we need to do something in order to reduce the reduce the criminalization of politics. We need to promote decriminalization of politics. आणि मग त्यासाठी आपल्याला हा जो भाग आहे हा तिथे कामात येऊ शकेल. सो अगेन ते जे बिल आहे त्या बिल वरती बरंच क्रिटिकल अनालिसिस चालू आहे. मग त्यामध्ये अजून काय इम्प्रूव्हमेंट केल्या गेल्या पाहिजे ते पण वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं जात आहे. बट ओव्हरऑल ते जे बिल आहे काल पण आलेली होती बातमी त्यावरती एक एडिटोरियल होतं काल आणि काल डिटेलमध्ये एक त्या बिल वरती पण चर्चा झालेली होती किंवा नेमकं काय काय फीचर्स आहेत त्यामध्ये आणि मग ही एक बातमी आपल्याला म्हणजे डेटा पॉइंट आहे ते त्यासोबत जोडून आपल्याला बघता येईल. GS पेपर 2 पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर या टॉपिक मध्ये आपल्याला हा मुद्दा काउंट करता येऊ शकेल. इन दी एंड पान नंबर 10 वरती ही बातमी आहे. व्हॉट डज द न्यू ऑनलाईन गेमिंग ऍक्ट आउटलाईन. आता हा जो नवीन ऍक्ट आलेला आहे त्यामध्ये
जे ड्रीम 11 असतील किंवा त्याला आपण एक शब्द आलेला आहे बघा RMG म्हणजे काय रिअल मनी गेमिंग. सो रिअल मनी गेमिंग रिलेटेड काय काय प्रोव्हिजन्स त्यामध्ये आहेत हे पूर्ण सविस्तर या बातमीमध्ये त्यांनी सांगितलंय. आणि यावरती आज आपल्याला आपल्या YouTube चॅनलवरती एक व्हिडिओ पण बघायला मिळेल रिलेटेड टू दिस न्यू ऑनलाईन गेमिंग ऍक्ट. तो पण सगळ्यांनी एकदा नक्की बघून घ्या. GS पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये आपण या बातमीला काउंट करू शकतो. ठीक आहे. सो इथपर्यंत झाल्या आजच्या द हिंदू मधल्या बातम्या. अगेन तुम्ही UPSC MPSC या परीक्षांसाठी तयारी करताय बट तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये बरेचसे लोक राहणार आहेत की जे बाकी परीक्षांची पण तयारी करत असावे. सो आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती अजूनही वेगवेगळ्या परीक्षांचे कोर्सेस रन केले जातात. मग त्यामध्ये शिक्षक भरती असेल, सरळ सेवा असेल, इंजिनिअरिंग बेस्ड परीक्षा असतील, पोलीस भरती, कृषी भरती आहे, महानगरपालिका भरती, मग KDMC ठाणे महानगरपालिका यांचे पण आपल्याकडे बॅचेस अवेलेबल राहतात. त्यानंतर तलाठी भरती आहे, रेल्वे, SSC, महिला व बाल विकास भरती आहे. त्यानंतर रिसेंटली आपण नवीन काही आपले सेक्टर्स जे आहेत ते पण ओपन केलेले आहेत. मग त्यामध्ये MBA, त्यानंतर बँकिंग, इन्शुरन्स, नवोदय परीक्षा, लॉ एक्झाम्स या वेगवेगळ्या परीक्षांची तयारी आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपण करून घेतो. त्यामुळे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक असतील त्यांना नक्की याबद्दल माहिती द्या. बाकी आपण जे काही डिस्कस करत राहतो त्याबद्दलच्या वेगवेगळ्या नोट्स असतील किंवा काही PDFs असतील, व्हिडिओच्या लिंक्स असतील, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो. त्यामुळे हे चॅनल जे आहे इग्नाइट UPSC MPSC हे जे टेलिग्राम चॅनल आहे हे सगळ्यांनी जॉईन करून ठेवून द्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण दिलेली असेल आणि तिथेच खाली इंस्टाग्रामची पण लिंक असेल, ती पण जॉईन करून घ्या. तिथे पण चांगल्या चांगल्या अपडेट्स आपण शेअर करत राहतो. त्यानंतर हे YouTube चॅनल सबस्क्राईब केलंच असेल तुम्ही, नसेल केलं तर करून घ्या आणि तिथे बेल आयकॉन दिलेला आहे तो एकदा दाबून घ्या. म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले, जसं आज आपला येणार आहे तो ऑनलाईन गेमिंग वाला जो कायदा आहे त्याबद्दलचा व्हिडिओ येणार आहे. सो ते तुम्हाला आला की लगेच कळून जाईल. त्यामुळे YouTube चॅनलला इथे सबस्क्राईब करून ठेवून द्या. त्यानंतर इथे खाली नंबर दिलेले आहेत. काही जर तुम्हाला वाटलं काही डाऊट्स, काही क्वेरीज असतील तर या नंबरवरती नक्की कॉल करा. खाली नंबर स्क्रोल पण होत आहेत, तिथूनही तुम्ही काय करू शकता, कॉल करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे, चालेल. मग तर थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.